आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगं आई, ते म्हणजे काही गुंडांनी हल्ला केला माझ्यावर. हल्ला? अगं आई, तू घाबरू नकोस ना. एवढं बी काय भयान झालं नाही. आणि काळजी करू नकोस. अक्षरानं त्या गुंडासनी पळवून लावलं. अक्षरा? हा. आणि ती कशी काय आली होती तिथं? अगं अगं अक्षरा आमच्या समजांची टीचर आहे ना व. मग सोहमनी तिला बी बोलवलं होतं पार्टीला. म्हणजे समधी पोरं, ती आणि शर्वरी. पण ऐन टायमाला आहे ना सोहमनं प्लॅन बदलला आणि तिथं कोणीच नाही आलं बघ. असू दे, आता या पुढे काय करायचं ते बघायला मी असमर्थ आहे. यशवंतानं भाऊजींना ताबडतोब सांगते. ते कोण गुंड होते ते शोधायलाच पाहिजे. सोडणार नाही मी त्यांना. अगं आई, सोडून दे की. कशाला एवढा रागराग करते आज? हा? आणि हे बघ, मॅ ठणठणीत आहे ना व. आणि तुला काही झालं असतं म्हणजे मी कशी सावरू शकलं असते स्वतःला? अगं आई, पण आता नाही ना झालं काही. मग वय पण कोणीतरी तुझ्या जीवावर उठलंय आणि ते कोण हे म्या शोधून काढणारच. उद्या परत त्यांनी तुला काही केलं म्हणजे? नाही, म्या कमिशनर साहेबांनाच फोन लावते. मग ते त्यांच्या पद्धतीनं तपास करतील आणि मी माझ्या. ते जे कोणी असतील ना, अगदी पाताळात जरी दडून बसले असतील तरी त्यासनी मी शोधून काढणारच. सोडणार नाही मी त्यांना. पोलीस पोलीस कशाला? अहो ताई, आपण यांना सांगू ना. अहो ते यांना शोधून बी काढतील आणि चांगला दम बी देतील. एवढ्या गोष्टीसाठी पोलीस कशाला? नको. एवढीशी गोष्ट नाहीये ही. उर्वशी माझ्या लेकरावर हल्ला झालाय आणि ते जे कोणी आहेत ना त्यांना मी शोधून काढणारच. त्यांना माझ्या मोर उभं करून शिक्षा करणार मी. त्यांचं काय करायचं हे म्या ठरवणार. ताई, मी जेवणाचं बघते. तुम्ही या. हा, सुंदर, तू नग काळजी करू. आवरून जेवायला ये. हे आमच्यामध्ये पडणारे तुम्ही कोण? आणि आम्हाला हात लावायची हिंमत कशी झाली तुमची? एक पाऊली पुढे यायचं नाही, नाहीतर मी काय करू शकते कल्पना नाहीये तुम्हाला. आणि अजून एक, आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. कळलं? प्रेम आहे एकमेकांवर. लय भारी वाटतंय बघ आज. अक्षराशी बोलायची ना लय इच्छा होती. फोन करू काय तिला? बोलेल काय ती? काय करू? एकदा करूनच बघतो. जे होईल ते होईल.
बोला छोटे मला. नशीब फोन उचललास. मला वाटलं फोन उचलतेस की नाही. असं का वाटलं तुम्हाला? अगं तुझा फोन बंद पडला होता ना व, ते चार्जिंग संपली होती म्हणून. हो पण फोन का केलाय तुम्ही? काही काम होतं का? भारीच आहेस बघ तू. नुसतं कामासाठीच फोन करायचं होय. अगं म्या तुला हे सांगायसाठी फोन केला आहे की म्या आईला समज खरं खरं सांगून टाकलं आपण भेटलो होतो ते. छोटे मालक, मॅमना का सांगितलं तुम्ही आपण भेटलोय? त्या ऑलरेडी नाराज आहेत माझ्यावर. आता त्यांना हे कळलं की आपण भेटलोय तर अजून नाराज होतील त्या. अगं 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 असं काय बी झालं नाही हाय. म्या काय सांगतोय ते आधी ऐकून तरी घे. म्या इथं आलो आणि माझ्या डोसक्याची जखम बघून त्या उर्वशी मामीने रडगाणं सुरू केलं. आणि मग या समध्या गोंधळात मला आईला खरं सांगावं लागलंय बघ. आणि अक्षरा तूच मला मगाशी म्हणलीस नव की तुम्ही समजा आईला खरं सांगितलं नाही तर म्या सांगेन म्हणून. मग हा म्हणजे तुम्ही मॅडमना सांगून योग्यच केलं. आईपासून कधीही काही लपवायचं नसतं. बरं, पण आता अजून एक विचारू का? अगं विचार की. पण खरं खरं उत्तर द्याल ना? घ्या. अगं म्या कशाला त्याची खोटं बोलू. मला सांगा, आपण दोघंच हॉटेलमध्ये भेटायचं हा तुमचा प्लॅन होता ना? म्हणजे सोहम आणि बाकी मुलं तिथे येणार नाहीत हे ऑलरेडी माहिती होतं तुम्हाला, पण तुम्ही लपवलंत माझ्यापासून, हो ना? हा वय. म्या मुद्दामच तुला आधी कळू दिलं नाही बघ. मला माहिती होतं. अक्षरा मला माझ्या मनातलं समज तुला सांगायचं होतं. मला ती संधी गमवायची नव्हती आणि म्हणून मी तुझ्यापासून लपवलंय बघ. तुम्ही तिथे आलात ना तेव्हाच ओळखलं होतं मी. ते कसं काय? तुमचा चेहरा सगळं सांगून गेला. तुम्ही खोटं बोलत होता पण ते काय तुम्हाला पटत नव्हतं. हे सगळं स्पष्ट दिसत होतं तुमच्या चेहऱ्यावर. अक्षरा तुला माझ्या चेहऱ्याकडे बघून माझ्या मनातले भाव समजायला लागलेत. हे ऐकून लय बरं वाटतंय बघ. आणि तू मग कशी म्हणलीस ना की तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून. छोटे मालक, काही काय मी कधी असं बोलले? अगं असं काय करतेस अक्षरा? अगं मगाशी त्या गुंडांशी म्हणलीस ना तू